नमस्कार. माझं नाव गणेश नरसप्पा कलशेट्टी. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरगा, केंद्र तांबरवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथे कार्यरत असून स्पर्धा परीक्षा खेडोपाड्यांनी ग्रामीण भागामध्ये जावं आणि प्रत्येक घटक हे सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या मनी रुजवावं या उद्देशाने हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घनाकृतीवर आधारित प्रश्न आणि त्यामधील फासा म्हणजेच ठोकळ्याची तुलना पाहणार आहोत. फासा म्हणजे ठोकळ्याच्या तुलनेच्या बाबतीत विचार केला तर 5 प्रकार आपल्याला लक्षात येतील. पहिला प्रकार आहे स्वतंत्र ठोकळा असेल तर आपण विरुद्ध पृष्ठावरील किंवा लगतच्या पृष्ठावरील संख्या अक्षर चिन्ह कोणते येतात त्याचप्रमाणे 2 ठोकळे दिले असतात. त्या 2 ठोकळ्याची तुलना करून त्या 2 ठोकळ्यामधील जे स्टँडर्ड डायस आणि नॉन स्टँडर्ड डायस या 2 ठोकळ्याबद्दलची तुलना जर दोन्हीही डायस किंवा दोन्हीही ठोकळे साधारण असतील आणि दोन्हीही ठोकळे असाधारण असतील किंवा एक ठोकळा साधारण आणि एक असाधारण असेल तर त्यावेळेस पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अंक, चिन्ह किंवा अक्षर येईल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तिसऱ्या प्रकारचा आहे 3 किंवा त्यापेक्षा जास्त ठोकळे दिलेले असतील तर त्यावेळेस या डायच्या प्रकारावरून किंवा ह्या ठोकळ्यांच्या प्रकारावरून तसेच प्रकार न लक्षात घेता कोणत्या क्लुप्तीच्या साहाय्याने विरुद्ध पृष्ठावरील संख्या, अक्षर, अंक आपण ओळखायचं किंवा ते शोधायचं कसं हे पाहणार आहोत. चौथा प्रकार आहे खुला फासा म्हणजे खुला ठोकळा. हा खुला ठोकळा उघडल्यानंतर विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक, कोणती संख्या, कोणते चिन्ह, कोणते अक्षर येतील याचा अभ्यास आपण आणि त्यांच्या विविध अशा प्रश्न प्रकाराचा विचार आपण इथे करणार आहोत. 5वा प्रकार आहे ऍडव्हान्स ठोकळा. ऍडव्हान्स ठोकळ्यामध्ये एक मोठ्या ठोकळ्याचे समान असे आडवे उभे आणि विविध अशा स्थितीमध्ये जर काप घेतला आणि पुन्हा छोटे छोटे ठोकळे तयार केले तर ते ठोकळे किती तयार होतात आणि जर त्या मोठ्या ठोकळ्याला प्रथमतः एकच प्रकारचा रंग दिला आणि त्याचे पुन्हा भाग केले तर एका पृष्ठाला, 2 पृष्ठाला किंवा 3 पृष्ठाला रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या आपल्याला यामध्ये शोधायची आणि ते शोधण्यासाठी आपण सूत्राचा उपयोग करणार आहोत. तर फासा किंवा ठोकळ्याची तुलना करत असताना प्रथमतः आपण स्वतंत्र ठोकळा म्हणजे एक ठोकळा दिला असता त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येते ते प्रथम पाहूया. स्वतंत्र ठोकळ्यामध्ये स्वतंत्र ठोकळा जर स्टँडर्ड ठोकळा असेल किंवा नॉन स्टँडर्ड ठोकळा असेल म्हणजे सामान्य आणि असामान्य किंवा साधारण किंवा असाधारण ठोकळा याचा विचार इथे करावा लागेल. प्रथमतः आपण स्टँडर्ड ठोकळा म्हणजेच असाधारण ठोकळ्याबद्दल आपण माहिती घेऊया. या ठोकळ्यावर 3 पृष्ठ दिसत आहेत. या 3 पृष्ठामध्ये दिसणाऱ्या पृष्ठामध्ये जर 2 पृष्ठांची कोणत्याही 2 पृष्ठावरील संख्यांची जर बेरीज केली ती जर 7 नाही आली तर याचा अर्थ हा ठोकळा नक्कीच असाधारण ठोकळा आहे. असाधारण ठोकळा आहे. असाधारण ठोकळा याची संकल्पना जर एकाच ठोकळ्यावरील 3 दिसणाऱ्या पृष्ठावरील संख्यांची बेरीज जर 7 येत नसेल तर तो ठोकळा असाधारण समजावा. आणि या ठोकळ्यामध्ये एकच वैशिष्ट्य आहे तर विरुद्ध पृष्ठावर येणारी संख्या ह्या म्हणजे दोन्ही पृष्ठांची म्हणजे परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्यांची बेरीज ही नेहमी 7 असते. मग स्वतंत्र असा एक ठोकळा दिला किंवा डायस दिला तर त्यावरील संख्या आपल्याला ओळखायची असेल की 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या असू शकते. मग त्यावेळेस मात्र हा असाधारण ठोकळा दिसतोय यामुळं 1 आणि कितीची बेरीज 7 येते ते पाहता आलं पाहिजे. 1 आणि 6 ची बेरीज 7 येते याचा अर्थ 1 या
एक ही संख्या असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 6 ही संख्या नक्की असणार आहे. म्हणजे एक या म्हणजे पृष्ठ असणाऱ्या संख्येच्या विरुद्ध पृष्ठावर 6 ही संख्या येते. यानंतर 2 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या असेल हे पाहायचं असेल तर हा असाधारण ठोकळा आहे. असाधारण ठोकळ्याचं वैशिष्ट्य आहे परस्पर विरुद्ध पृष्ठावरील 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज ही काय असते 7 येते. आता 2 मध्ये 5 मिसळल्यानंतर 7 येते. म्हणजे 2 च्या विरुद्ध 5 ही संख्या त्या पृष्ठावर असणार आहे. यानंतर आपणाला जर 4 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या आहे असं जर विचारलं तर 4 मध्ये 3 मिसळल्यावर 7 येतं. म्हणजे 4 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येते 3 ही संख्या येते. अशा पद्धतीनं असाधारण ठोकळा ओळखून असाधारण ठोकळा हा स्वतंत्र ठोकळा दिला आहे आणि त्याचा प्रकार ओळखल्यामुळं आपल्याला सहज पद्धतीनं विरुद्ध पृष्ठावरील संख्या शोधता येते. यानंतर साधारण ठोकळा जी की कॉमन ठोकळा म्हणून आपण ओळखतो. आता हा एकच ठोकळा दिलेला आहे आणि या ठोकळ्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की तो कोणत्या प्रकारचा ठोकळा आहे. पहा, दिसणाऱ्या 3 पृष्ठावरील संख्यामधील 2 संख्यांची बेरीज, मी 5 आणि 3 ची बेरीज करतोय 8, 3 आणि 2 ची बेरीज करतोय 5, पण 5 आणि 2 ची बेरीज करतोय 7. याचा अर्थ हा ठोकळा आहे साधारण ठोकळा म्हणजे सामान्य ठोकळा. याचा अर्थ 2 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या असू शकते 2 च्या विरुद्ध पृष्ठावर 5 असू शकत नाही 3 असू शकत नाही. याचा अर्थ 1 असू शकते 4 असू शकते किंवा 6 असू शकते. म्हणजे ह्या 3 संख्यापैकी एक संख्या असू शकते. त्यानंतर 3 या संख्या असणाऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या आहे ते पाहूया. 3 च्या विरुद्ध पृष्ठ संख्येवर 1 असू शकते 4 असू शकते 6 असू शकते, पण 2 आणि 5 नक्कीच राहणार नाही कारण का ते समोर दिसत आहेत. आणि 5 या संख्येच्या विरुद्ध पृष्ठावर 1 असू शकते 4 असू शकते 6. म्हणजे या 3 संख्येच्या विरुद्ध पृष्ठावर हे 3 संख्यापैकी एक संख्या असू शकते. मग त्यावेळेस पर्यायामध्ये हे 2 पर्याय दिलेले असतात आणि या 2-3 संख्यापैकी एक दिलेले असतात. मग त्यावरून आपल्याला लॉजिक लावायचे आहे आणि एक पर्याय कुठलाही एक पर्याय असा असतो ह्या 3 अंकासाठी किंवा 3 संख्येसाठी विरुद्ध पृष्ठावर त्यातील 3 साठी जर एखादी संख्या मिळाली 6 पर्यायावरून तर नक्कीच हे 6 इथलं कटतं. मग 2 साठी किंवा 5 साठी एक संख्या कोणती तरी मिळाली कदाचित 2 साठी एक मिळाली तर नक्कीच एक इथलं कटलं म्हणजे 5 साठी 4 ही संख्या राहू शकते. अशा पद्धतीनं स्वतंत्र घनाकृती ठोकळा दिला असेल आणि त्यावरून आपल्याला ओळखायचं असेल की बाबा आपल्याला तुलना करायची असेल की परस्पर विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या अक्षर किंवा चिन्ह येऊ शकते त्याचा अंदाज जर घ्यायचा असेल त्याचा लॉजिक जर लावायचा असेल तर साधारण ठोकळ्यासाठी 3 पृष्ठांचा आपल्याला विचार करावा लागेल. यानंतर आपण 2 ठोकळ्यांची तुलना आपण इथे करणार आहोत. म्हणजे घनाकृतीवर आधारित प्रश्नांच्या स्वरूपाचा विचार केला तर 2 प्रकारचे ठोकळे दिले जातात. त्या 2 ठोकळ्यांचा विचार करून त्यांच्या परस्पर विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या कोणता अंक किंवा कोणते चिन्ह असू शकते याचा तर्क आपल्याला या प्रकारच्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये पाहायचा असतो. आता 2 ठोकळे दिलेले आहेत आणि या 2 ठोकळ्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे आणि ती तुलना करताना ते दोन्ही ठोकळे जर एकाच प्रकारचे असतील म्हणजेच असामान्य किंवा सामान्य म्हणजेच असाधारण किंवा साधारण. आता साधारण असाधारण ठोकळ्यांचा प्रकार आपण पाहत असताना प्रथम या ठोकळ्यांचा विचार करूया. हे 2 ठोकळे आहेत. हे दोन्ही ठोकळे एकाच ठोकळ्याच्या वेगवेगळ्या स्थिती आहेत म्हणजे वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे हे ठोकळे यांची तुलना करताना आपल्याला एक ठोकळा साधारण प्रकारचा दिसतोय आणि दुसराही साधारण प्रकारचा दिसतोय किंवा पहिला प्रकार असाधारणचा दिसतोय दुसराही असाधारण दिसतोय किंवा दोन्ही पैकी एक साधारण एक असाधारण दिसतोय. मग त्यावरून परस्पर विरुद्ध पृष्ठावर कोणतीही संख्या
कोणता अंक, कोणतं चिन्ह किंवा कोणतं अक्षर असू शकतं याचा तार्किक विचार आपणाला इथे करायचा असतो. त्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहूया. एक अंक समान असताना. बघा पहिला प्रकार पाहतोय, एक अंक समान असताना काय विचार करायचा आहे. आता एक अंक समान आहे, आता एक समोर दिसतंय, इथंही एक समोर दिसतंय, परंतु कदाचित हा ठोकळा असा वळवला असेल की ज्याच्यामुळं 3 आणि 2 मागे गेलेले आहेत आणि 4 आणि 5 समोर दिसतंय. म्हणजे अशा स्थितीमध्ये एकच ठोकळा वेगवेगळ्या स्थितीमध्ये फिरून त्याला स्थिर केलेला आहे. म्हणजे एकच ठोकळा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समोर दिसतोय. आणि त्यावेळेस एक अंक समान असेल तर त्यावेळेस तो सामान्य आहे, म्हणजे साधारण आहे की असाधारण आहे याचा विचार इथं करायचा नाही. तरीही पाहायचा असेल तर पहा, 1 2 3 म्हणजे दिसणाऱ्या 3 पृष्ठावरील संख्यापैकी 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज जर 7 येत असेल तर ते साधारण असेल, आणि जर 7 ही बेरीज येत नसेल तर ते असाधारण असतं. म्हणजे त्यांच्या विरुद्ध पृष्ठावरील संख्येची बेरीज 7 येते, परंतु इथं दोघांची तुलना करताना ह्या दोघांचा विचार केला पाहिजे. म्हणून पहा, 1 आणि 2 यांची बेरीज 3 येते, 1 आणि 3 यांची बेरीज 4 येते, आणि 3 आणि 2 यांची बेरीज 5 येते. म्हणजे 7 बेरीज येत नाही. याचा अर्थ हा काय झाला, साधारण न समजता हा स्टँडर्ड डायस आहे, म्हणजेच असाधारण डायस आहे. आणि हा पहा, हा सुद्धा असाधारण दिसतोय, कारण 1 आणि 5 6, 5 आणि 4 9, 4 आणि 1 5, म्हणजे 7 दिसत नाही. म्हणजे हे दोन्हीही स्टँडर्ड डायस म्हणजेच असाधारण ठोकळे आहेत. मग असाधारण ठोकळ्याला लागलीच आपण काय करतो, 1 च्या विरुद्ध संख्या काय असणार आहे, विरुद्ध पृष्ठावर संख्या 6 असू शकते. 3 च्या विरुद्ध काय असू शकते, 4. 2 च्या विरुद्ध कोणती संख्या असू शकते, 5. इथं बघा 4 च्या विरुद्ध संख्या, आता इथं 1 च्या विरुद्ध कोणती संख्या आली आहे, एकाच डायसवरून स्वतंत्र डायसवरून काय विचार केलो, इथं 6 असू शकते. 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 4. आणि तिकडल्या डायचा विचार केला तर 4 च्या विरुद्ध 3, 1 च्या विरुद्ध 6 आणि 5 च्या विरुद्ध 2. म्हणजे बघा या दोघाचा विचार केला, या स्वतंत्र ह्याचा विचार केला तर 3 च्या विरुद्ध इथं 4च आलंय, इथं 4 च्या विरुद्ध इथं 3च आलंय. इथं 1 च्या विरुद्ध 6 आलंय, इथं 1 च्या विरुद्ध 6 आलंय, इथंही 5 च्या विरुद्ध 2 आलंय, इथंही 5 च्या विरुद्ध 2 आलंय. म्हणजे आपण असाधारण जर ठोकळा असेल तर आपण या पद्धतीनं सुद्धा उत्तर काढू शकतो. परंतु हे कधी साध्य आहे, जर यामध्ये एक अंक समान नसेल तर. पण इथे एक अंक समान असेल तर काय करा, त्या समान अंकाला आपण काहीतरी अधोरेखित करा किंवा त्याला सर्कल काढा. आता अधोरेखित किंवा सर्कल झालेला जो अंक आहे त्या अंकापासून हे दिसणारे 3 पृष्ठ आहेत, त्या 3 पृष्ठाचा एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे सवाशी घड्याळ फिरतं किंवा उलट प्रकारे घड्याळ फिरतं. आता सवाशी फिरतं त्याला घटवित पद्धत म्हणतो, आणि जर घड्याळ विरुद्ध दिशेने फिरत असेल तर प्रति घटवित पद्धतीनं आपण म्हणत असतो. म्हणजे घटवित पद्धतीनं काय करा, त्या समान अंकापासून आपण पृष्ठ घेत चला. म्हणजे बघा आता हे घटवित पद्धतीनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे. आणि हे घेत असताना याची मांडणी अशी करा की जो कॉमन संख्या आहे ती 1 एका घनाकृती ठोकळ्यामधील जो समान कॉमन असणारी संख्या ही काय करा, आपल्या वहीमध्ये किंवा कच्च्या कागदावर किंवा आपणाला जिथं उत्तर काढायचे कच्चं काम करायचे त्या ठिकाणी ते मांडून घ्या. 1 ही संख्या आपण मांडून घेतलो. 1 च्या नंतर काय घेणार आहोत आपण, 2, कारण घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आपण फिरतोय. 2 नंतर तिसरा पृष्ठ कोणता येतोय, 3च. तिसऱ्या पृष्ठावर कोणती संख्या येते, 3. आता नंतर दुसरा घनाकृती ठोकळा घ्या, ज्याच्यामध्ये समान अंक आहे तो अंक अगोदर घ्या. त्याच्यानंतर अशी मांडणी करा, जी की मांडणी आता पहिल्या घनाकृती ठोकळ्याच्या खालच्या बाजूला जसे वर संख्या घेतल्या तशा पद्धतीनेच खाली संख्या घ्यायच्या.
परंतु घड्याळाच्या दिशेच्या काटेप्रमाणे. एक, एकच्या नंतर काय करणार 4, 4च्या नंतर काय करणार 5. म्हणजे आपण घड्याळाच्या दिशेच्या काटेप्रमाणे कॉमन संख्येपासून आपण ते घेतलेलं आहे. आता यामुळे काय झालं, एक विरुद्ध पृष्ठावरल्या संख्या आपणाला सहज मिळतात. बघा 3च्या विरुद्ध कोणती संख्या आली 5, 2च्या विरुद्ध कोणती संख्या आली 4. म्हणजे किती जोड्या मिळाल्या अशा 2. आता तिसरी जोडी मिळवायची आहे, त्याच्यामधला एक अंक आपल्याला माहितीये कोणता आहे तो 1. 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या असेल. आता एक अंक कोणता राहिला पहा, 1 2 3 4 5 म्हणजे 6 राहिला. 6 इथं घ्या. म्हणजे 1च्या विरुद्ध पृष्ठावर 6 ही संख्या येते. म्हणजे तुमचं साधारण घनाकृती ठोकळा असो किंवा असाधारण घनाकृती ठोकळा असेल, जर एक अंक समान असेल तर याच पद्धतीनं आपणाला विरुद्ध पृष्ठावरील संख्या मिळवायची. म्हणजे इथं प्रकार महत्वाचा नाही, तर इथं महत्वाचा आहे काय, तर एक संख्या समान आहे का. आता हे दोन्ही ठोकळे एकाच ठोकळ्याच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये ठेवलेले आहेत आणि ठेवल्यानंतर आपणाला अशी परिस्थिती दिसते की 3 पृष्ठ जे दिसतात, 3 पृष्ठावरील संख्यामधील 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज 7 येताना दिसते. याचा अर्थ काय, हे साधारण ठोकळे आहेत. आता दोन्ही साधारण ठोकळे असतील म्हणजेच कॉमन डायस. कोणत्या प्रकारचे आले ते कॉमन डायस, म्हणजे सामान्य ठोकळा, म्हणजेच CD, SD ऐवजी CD म्हणजे कॉमन, एक सामान्य डायस आहे. आणि ह्या सामान्य डायस मध्ये 2 पृष्ठावर म्हणजे जे 2 पृष्ठ आहेत त्या 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज आपल्याला 7 दिसून येते, ते समोर दिसणाऱ्या. मग अशा वेळेला आपण हे साधारण आहेत किंवा असाधारण आहेत याचा विचार आपण नंतर करूया. प्रथम काय करायचे, 2 डायसची किंवा 2 ठोकळ्याची तुलना करताना किती संख्या, किती दिसणाऱ्या पृष्ठापैकी किती संख्या समान आहेत पहा. बघा 1 आणि 1 इथं समान दिसतंय, पण दुसरे अंक समान दिसत नाही. तिथं 2 5 आहे, तर 2 5. म्हणजे एक अंक समान असताना मग ते दोन्हीही डायस साधारण असतील म्हणजेच कॉमन डायस असतील, तरीही आपणाला या प्रकाराचा विचार न करता आपली मांडणी एक अंक समान असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटवित पद्धतीने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलट दिशेने फिरण्याच्या चक्राचा विचार आपल्याला त्या पृष्ठावर करायचा आहे. त्याला प्रतिघटवित म्हणत असतो. आता 1 पासून आपण काय करूया, घटवित पद्धतीने विचार करूया. घटवित पद्धतीने विचार करतोय म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे 1 पासून जो संख्या किंवा जो अंक कॉमन आहेत त्या कॉमन अंकापासून आपण ते तिन्ही पृष्ठ एक घटवित पद्धतीनं फिरवतो. म्हणजे 1 2 5. तसंच इथं 1 पासून मोजतोय म्हणजे 1 हा कॉमन आहे, 1 4 आणि 3. आता याची मांडणी आपण करायची आहे. कशी करायची आहे, 1 हा कॉमन आहे, 1 ही संख्या घ्या. त्यानंतर घड्याळाच्या प्रतिघटवित पद्धतीनं मांडणी करा 2 5. यानंतर दुसऱ्या डायसवर म्हणजे दुसऱ्या ठोकळ्याचा कॉमन असणारी संख्या कोणती आहे 1. अगोदर त्या कॉमनच्याच खाली लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर घड्याळाच्या घटवित पद्धतीनं आपण इकडला डायस घेतलाय तर इकडेही घटवित पद्धतीने घेऊया. 1 नंतर कोणता येतो 4 आणि 4 नंतर कोणता येतो 3. हा पहिल्या घनाकृती ठोकळ्याच्या मांडणी करून घ्यायची. आणि ती मांडणी केल्यानंतर आपणाला पहिली एक जोडी आणि दुसरी एक जोडी मिळते. म्हणजे 2च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येते आणि 5च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येते आणि 2च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येते. अशा 2 जोड्या आपल्याला मिळतात. तिसरी जोडी म्हणजे एक तर संख्या आपल्याला माहिती आहे 1, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर येणारा अंक आता राहिलेला अंक असणार 1 2 3 4 5. म्हणजे राहिला कोणता अंक 6. म्हणजे 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येते 6. म्हणजे एक अंक समान असताना आणि दोन्ही ठोकळे साधारण म्हणजेच कॉमन डायस असतील तरीही आपण कोणती पद्धत वापरायची आहे, एक अंक समान असण्याचीच पद्धत आपल्याला वापरायची आहे. आपण तिसरा प्रकार पाहू. एक जर कॉमन डायस असेल आणि एक जर स्टँडर्ड डायस असेल म्हणजेच साधारण आणि असाधारण जर घनाकृती ठोकळे असतील तरीही आपल्याला त्या प्रकाराचा विचार न करता एक अंक समान असताना विरुद्ध पृष्ठावरील संख्या कशी शोधायची ते पाहून घेऊ.
हा प्रकार पहा, एक घनाकृती ठोकळा या स्थितीत ठेवला, तोच ठोकळा पुढे एका वेगळ्या स्थितीत ठेवल्यामुळं आपणाला दुसरे पृष्ठ दिसत आहेत आणि दोन्ही पृष्ठावर दोन्ही घनाकृती ठोकळ्यावरल्या पृष्ठाचं निरीक्षण केल्यास आपणाला असं दिसून येईल की 3 पृष्ठ दिसत आहेत. 3 पृष्ठामधील पहिल्या घनाकृती ठोकळ्याचा जर विचार केला तो सीडी आहे का एसडी आहे. सीडी म्हणजेच कॉमन डायस आणि एसडी म्हणजे स्टँडर्ड डायस, म्हणजे सामान्य किंवा साधारण घनाकृती ठोकळा आहे का असामान्य किंवा असाधारण घनाकृती ठोकळा आहे ते पाहण्यासाठी 3 पृष्ठापैकी 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज 7 येते का पहा. 2 आणि 1 3, 2 आणि 3 5, 3 आणि 1 4, म्हणजे या पहिल्या घनाकृती ठोकळ्यामधील प्रत्येकी 2 पृष्ठावर म्हणजे दिसणाऱ्या 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज ही 7 येत नाही. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा डायस झाला, आपणाला लक्षात घ्यायला पाहिजे की तो स्टँडर्ड डायस झाला, म्हणजे असाधारण घनाकृती ठोकळा. आता हे पहा, यामध्ये इथं काय दिसतं, 4 आणि 3 यांची बेरीज 7 येते, 5 आणि 3 ची बेरीज 8 येते आणि 5 आणि 4 ची बेरीज 9 येते, म्हणजे 4 आणि 3 ची बेरीज 7 येते. याचा अर्थ हे साधारण डायस आहे, म्हणजेच एक असाधारण आहे किंवा एक साधारण आहे, म्हणजे एक एसडी आहे आणि एक सीडी आहे. परंतु आपणाला किती अंक, किती दिसणाऱ्या पृष्ठावरील अंक किंवा संख्यामध्ये दोघांमध्ये सारखं का आहे ते पहा. इथं 3 दिसतंय, इथं 3 दिसतंय, अजून दुसरी कोणती संख्या दिसते का, इथं 1 आहे 2 आहे. या दुसऱ्या डायस मध्ये किंवा दुसऱ्या घनाकृती ठोकळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची संख्या समान किंवा कॉमन दिसत नाही. याचा अर्थ एकच अंक समान आहे, त्यावेळेस सीडी किंवा एसडी, एसडी किंवा सीडी या दोन्ही प्रकाराचा विचार इथं करायचा नाही. तर काय करायचं, जर समान अंक दिसणाऱ्या अंकापासून घटवित किंवा प्रतिघटवित पृष्ठावरील संख्या घ्यायची. म्हणजे बघा आपण आता अशा पद्धतीने म्हणजे विरुद्ध दिशेने जाऊया, म्हणजे प्रतिघटवित जाऊया. तर प्रतिघटवित मध्ये 3 2 1, आता ह्या समान अंकापासूनच जायचे आपल्याला. समान अंक 3 आहे, 3च्या प्रतिघटवित पद्धतीने आपण जाऊया. आता पहा, पहिल्या ह्याच्यात समान कोणता आहे, 3 ही संख्या आहे. आता 3च्या नंतरचा पृष्ठ कोणता घेतलाय आपण, 2 घेतलाय. 2च्या नंतरचा पृष्ठ कोणता घेतलाय, 1 घेतलाय. यानंतर दुसऱ्या घनाकृती ठोकळ्यामध्ये समान कोणती संख्या आहे, 3 आहे. 3च्या नंतर कोणती संख्या घेतली आहे, 4 घेतली. 4च्या नंतर कोणती संख्या घेतली आहे, 5 घेतली. म्हणजे अशा पद्धतीच्या त्या क्रमाने येणाऱ्या पृष्ठावरील संख्या किंवा अंक किंवा चिन्ह किंवा अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. आता घेतल्यानंतर समान संख्याला सोडून 2 जोड्या तयार होतात. 1च्या विरुद्ध पृष्ठावर 5 येणार आहे, 2च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येणार आहे आणि मग समान संख्येच्या विरुद्ध पृष्ठावर नक्कीच उरलेला अंक येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 6 ही संख्या राहिली. म्हणजे 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येईल, 6 येईल. म्हणजे या पद्धतीनं आपण एसडी असो किंवा सीडी असो, म्हणजे स्टँडर्ड डायस असो किंवा कॉमन डायस असो, म्हणजे असाधारण घनाकृती ठोकळा असो किंवा साधारण घनाकृती ठोकळा असेल, तर या दोन्ही प्रकारामध्ये असलं आणि एक अंक समान असलेला पृष्ठ आपल्याला दिसत असेल तर याच पद्धतीनं विरुद्ध पृष्ठावरील संख्या कशा काढायच्या, तर त्यांच्या जोड्या अशा पद्धतीनं आपण शोधायला पाहिजे. यानंतर 2 ठोकळे किंवा 2 फासे दिलेले आहेत आणि या 2 ठोकळ्यांची तुलना करताना जर 2 अंक किंवा 2 संख्या किंवा 2 अक्षर किंवा 2 चिन्ह जर समान असतील तर त्यावेळेस परस्पर विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या, अक्षर, अंक किंवा चिन्ह असू शकेल याचा तार्किक विचार आपण कोणत्या पद्धतीने करावा हे आता आपण पाहणार आहोत. तर पहा, दिसणाऱ्या 3 पृष्ठापैकी यामधील 2 पृष्ठांची आपण बेरीज करू आणि तो डायस किंवा तो फासा किंवा तो ठोकळा कोणत्या प्रकारचा हे समजून घेऊया. 1 आणि 2 यांची बेरीज झाली 3, 2 आणि 3 यांची बेरीज झाली 5, 3 आणि 1 यांची बेरीज झाली 4. म्हणजे कोणत्याही दिसणाऱ्या 3 पृष्ठावरील संख्यांची किंवा अंकाची बेरीज आपल्याला
7 दिसत नाही. याचा अर्थ हा डायस जो असणार आहे तो स्टँडर्ड डायस असणार आहे किंवा असामान्य घनाकृती ठोकळा असणार आहे. आता इथे पहा 2 आणि 4 6, 4 आणि 3 7 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 4 आणि 3 यांची बेरीज 7 येते. म्हणजे 3 पृष्ठ ची ठेवण आपल्याला दिसणाऱ्या 3 पृष्ठापैकी 2 पृष्ठावरील संख्येची बेरीज 7 येते. याचा अर्थ हे साधारण डायस आहे किंवा साधारण घनाकृती ठोकळा आहे म्हणजे कॉमन घनाकृती ठोकळा आहे म्हणजे सीडी आहे. आता एसडी असेल किंवा सीडी असेल, दोन्हीही एसडी असतील किंवा दोन्हीही सीडी असतील किंवा दोन्हीही मधील एक एसडी आणि एक सीडी असेल तरीही त्या प्रकाराचा विचार इथं आपल्याला करायचा नाही. कारण प्रथम बघायचे 3 पृष्ठापैकी कोणत्या पृष्ठावरील दुसऱ्या घनाकृती ठोकळ्यामधील पृष्ठावर ती संख्या, अंक, चिन्ह, अक्षर दिसते ते म्हणजे किती अंक किंवा संख्या किंवा अक्षर चिन्ह समान आहेत ते पाहूया. इथं 3 दिसतंय, इथंही 3 दिसतंय, इथं 2 दिसतंय, इथंही 2 दिसतंय. याचा अर्थ 2 अंक इथं समान आहेत परंतु 1 आणि 4 हे वेगवेगळे आहेत. याचा अर्थ आपल्याला जे असमान दिसणार आहे ते परस्परांच्या विरुद्ध आहे. म्हणजे 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 हे अंक असणार आहे किंवा संख्या असणार आहे. या पद्धतीनं 2 समान अंक सोडून विरुद्ध पृष्ठावरल्या संख्या आपल्याला असमान असणाऱ्या दोन्ही घनाकृती ठोकळ्यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला ते दिसून येते. या पद्धतीनं आपल्याला एक जोडी मिळाली. आता दुसरी जोडी मिळवायची असेल तर आता 2 च्या विरुद्ध कोणती संख्या असू शकते? 1 आणि 3 सोडून कोणती असणार आहे? 4 बी नाही कारण 4 तर इथं मिळालेला आहे. म्हणजेच आता आपल्याला 2 अंक कोणती तरी घ्यावे लागतील. म्हणजे 1 च्या विरुद्ध 4 आहे तर 2 च्या विरुद्ध हे 3 अंक आणि प्लस हा 3 म्हणजेच बघा 1 येणार 1 म्हणजे सॉरी 2 च्या विरुद्ध कोणता असणार आहे? 1 किंवा 3 सोडून किंवा 4 सोडून कारण 4 हा 1 च्या विरुद्ध पृष्ठावर आहे. म्हणजेच आता कोणता अंक राहिली, कोणती संख्या राहिली विरुद्ध पृष्ठावर येण्यासारखी? 1 2 4 आणि 3 सोडून म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 5 किंवा 6 राहणार आहे. आणि 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 5 किंवा 6 राहणार आहे कारण 5 किंवा 6 इथं दिलेलंच नाही. आणि बाकीचं अंक तुम्हाला माहिती आहेत की बाबा 2 च्या विरुद्ध पृष्ठावर हे 2 अंक राहणार नाहीत आणि 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 आणि 2 राहणार नाही. 4 आणि 2 राहणार नाही तर राहिली कोणती? 5 आणि 6. अशा पद्धतीनं मग पर्याय किंवा ऑप्शन मार्फत हे 2 आणि 3 यांच्या जोडीपैकी एक जोडी म्हणजे 2 आणि 3 यांसाठी या 2 जोड्यांसाठी 5 किंवा 6 यापैकी एक अंक ही त्याच्या परस्पर विरुद्ध पृष्ठावर येणार आहे. आपण ज्यावेळेस ठोकळ्यांची तुलना केलो त्या तुलनामध्ये स्वतंत्र जेव्हा 2 ठोकळे दिले जातात म्हणजे हे 2 ठोकळे एकाच ठोकळ्यांच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये ठेवलेली मांडणी असते आणि त्या मांडणीवरील 3 पृष्ठ आपल्याला समोर दिसतात आणि त्या 2 ठोकळ्यांची तुलना करताना ज्यावेळेस एक अंक समान असेल किंवा 2 अंक समान असतील तर त्यावेळेस परस्परांच्या विरुद्ध पृष्ठावरील संख्या, अंक, चिन्ह कसे ओळखायचे ते पाहिलं. परंतु ज्यावेळेस 2 ठोकळ्यांची तुलना करताना एकही अंक समान नसेल, एकही अंक समान नसेल त्यावेळेस मात्र तो ठोकळा कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच तो साधारण ठोकळा आहे का असाधारण ठोकळा आहे. मग असाधारण ठोकळा असेल तर परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्या आपल्याला सहज मिळवता येते आणि ते मिळवत असताना आपल्याला माहित आहे की परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्यांची बेरीज 7 येते. पहा हा ठोकळा पहा. या ठोकळ्यावर जे 3 पृष्ठ दिसत आहेत 3 पृष्ठापैकी 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज ही 7 येते का पहा. 1 आणि 3 यांची बेरीज 4 येते, 1 आणि 2 यांची बेरीज 3 येते, 2 आणि 3 यांची बेरीज 5 येते. याचा अर्थ हा ठोकळा हा स्टँडर्ड डायस आहे म्हणजे असामान्य ठोकळा आहे म्हणजे असाधारण ठोकळा. आता इथे पहा 5 आणि 4 9, 5 आणि 6 10 आणि 6 आणि 5 11 म्हणजे दिसणाऱ्या 3 पृष्ठापैकी कोणत्याही 2 पृष्ठावरील संख्यांची बेरीज ही 7 येत नाही. म्हणजे हा सुद्धा स्टँडर्ड ठोकळा आहे. म्हणजे
दिसणाऱ्या ह्या ठोकळ्यांचा विचार केला तर एकही अंक समान नाही किंवा कोणतेही दोन अंक समान नाहीत आणि दोन्ही ठोकळे स्टँडर्ड ठोकळे आहेत, म्हणजे ही दिसणारे 3 पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील ही संख्या दिसत आहे. म्हणजेच आपणाला आता काय करावं लागेल की हे स्टँडर्ड ठोकळा असल्यामुळं प्रत्येक पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज ही 7 आणण्यासाठी कितीची गरज आहे ही संख्या शोधणे म्हणजे परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्या शोधणे असा आहे. म्हणजे 1 च्या विरुद्ध पृष्ठावरील संख्या नक्कीच 6 असणार आहे, यांची बेरीज 7 येते म्हणून 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 6 ही संख्या येते. 2 च्या विरुद्ध पृष्ठावरील संख्या येण्यासाठी 2 मध्ये 5 मिसळल्यास 7 येते, याचा अर्थ 2 च्या विरुद्ध पृष्ठावरील संख्या कोणती असणार आहे? 5 असणार आहे. 3 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येते तर 3 मध्ये 4 मिसळल्यावर 7 येते म्हणून 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 ही संख्या येते. आता 4 च्या विरुद्ध पृष्ठावर नक्कीच 3 असणार आहे म्हणजे हे, 6 च्या विरुद्ध पृष्ठावर नक्कीच 1 असणार आहे म्हणून हे, आणि 5 च्या विरुद्ध पृष्ठावर 2 असणार आहे म्हणजे हे. म्हणजे हे 2 घनाकृती ठोकळ्यांची तुलना करताना दोन्हीही एसडी आहेत म्हणजे स्टँडर्ड डायस आहेत. म्हणून या स्टँडर्ड डायसचं जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यानुसार आपणाला विरुद्ध पृष्ठावरली संख्या शोधता येईल. परंतु ज्या वेळेस अशा प्रकारचा डायस येतात तेव्हा 3 घनाकृती ठोकळ्यांची आवश्यकता असतेच, परंतु 2 घनाकृती ठोकळे दिले आहेत आणि ती दोन्ही एसडी असतील तर त्या या पद्धतीने आपणाला विरुद्ध पृष्ठावरली संख्या शोधता येईल. परंतु दोन्हीही घनाकृती ठोकळे जर साधारण ठोकळे असतील किंवा सीडी असतील म्हणजे कॉमन डायस, तर कॉमन डायस असेल तर ते कसं ओळखता येईल तर या पद्धतीनं 1 3 6 आणि 2 5 4. आता पहा एकाच घनाकृती ठोकळ्याची वेगवेगळ्या स्थितीमध्ये ठेवण केल्यामुळं हे दिसणारे 3 पृष्ठ या पद्धतीनं ह्या 3 पृष्ठाचा जर विचार केला तर 3 पृष्ठावरील 2 पृष्ठांवरील संख्यांची बेरीज ही 7 येते का पहा. 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, म्हणजे हे दोन्हीही आपले डायस आहेत किंवा दोन्ही प्रकारचे घनाकृती ठोकळे आहेत ते सीडी आहेत म्हणजे कॉमन डायस, सामान्य डायस आहे, साधारण डायस आहे. मग साधारण डायस मध्ये विरुद्ध पृष्ठावर कोणतीही संख्या येऊ शकते, कारण या पृष्ठावरल्या संख्येच्या विरुद्ध कोणती असू शकते याचा विचार तार्किक जर विचार केला तर 1 च्या विरोधात 6 आणि 3 येऊ शकणार नाही, 2 च्या विरोधात 4 किंवा 5 येऊ शकणार नाही, 3 च्या विरोधात 6 किंवा 1 येऊ शकणार नाही, 5 च्या विरोधात 4 किंवा 2 येऊ शकणार नाही, किंवा 6 च्या विरुद्ध पृष्ठावर 3 किंवा 1 येऊ शकत नाही आणि 4 च्या विरुद्ध पृष्ठावर 2 किंवा 5 येऊ शकत नाही, कारण का ते समोर दिसत आहे. याचा अर्थ 1 च्या विरोधात 2 येऊ शकते, 4 येऊ शकते आणि 5 येऊ शकते. या 3 अंकापैकी 1 अंक येऊ शकते. 2 च्या विरोधात 4 आणि 5 येणार नाही. याचा अर्थ 2 च्या विरोधात 3 येऊ शकतो, 6 येऊ शकतं आणि 1 येऊ शकतं. म्हणजे 2 च्या विरुद्ध पृष्ठावर ही संख्या येऊ शकते. जर 3 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येऊ शकत नाही, 1 आणि 6, म्हणजे 2 येऊ शकतं. 3 च्या विरोधात 3 येऊ शकत नाही, पण 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येऊ शकतं आणि 3 च्या विरोधात 5 येऊ शकतं. म्हणजे कोणतेही 3 अंक एकमेकांच्या विरुद्ध ह्याच्यात येऊ शकतात. परंतु ज्यावेळी सामान्य डायस असेल, साधारण डायस असेल, तेव्हा अशी एक पद्धत वापरली जाते या 3 पैकी 1, हे ऑप्शनवर अवलंबून आहे. परंतु प्रत्यक्षात जर विचार केला तर अशा प्रकारच्या डायस मध्ये समोरासमोरील पृष्ठांची विरुद्ध जोडी लावता येते. आजूच्या आणि आजूच्या पृष्ठावरली जोडी लावू शकते आणि वरच्या पृष्ठाची जोडी लावू शकते. म्हणजे याचा अर्थ 1 च्या विरोधात 2, 3 च्या विरोधात 5 आणि 6 च्या विरोधात 4 हे परस्परांच्या विरोधात पृष्ठावरील संख्या उपलब्ध आपल्याला होऊ शकतात. पण हे सर्व काय अवलंबून आहे कशावर? पर्यायावर. परंतु प्रत्यक्षात जर खात्रीदायक जोडी पाहिजे असेल तर अशा सीडी मध्ये एक तरी अंक, एक तरी संख्या, एक तरी चिन्ह, एक तरी अक्षर हे समान असलं पाहिजे. 1 किंवा 2 या
पेक्षा आपणाला त्यासाठी मग काय करावं लागेल, एक अजून एक आपणाला डायस किंवा एखादी घनाकृती ठोकळा आवश्यक आहे. आणि मग तिन्हीवरून आपण जे की जास्तीत जास्त वेळेला येणारा अंक किंवा संख्या घेऊन त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणती संख्या येणार नाही त्याला सोडून कोणकोणते येतील याचं लॉजिक आपल्याला लावता येईल. अशा पद्धतीनं आपण घनाकृती ठोकळ्यावर आधारित दोन ठोकळ्यांची तुलना करून विविध अशा प्रकारचे घनाकृती ठोकळे पाहिले. त्यात स्वतंत्र ठोकळा असताना मग तो सामान्य प्रकारचा आहे किंवा साधारण असाधारण प्रकारचा आहे. या दोन्ही प्रकारावरून परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्या किंवा अंक, चिन्ह, अक्षर कसं ओळखायचं याचा एक लॉजिक, याची एक क्लुप्ती आपण समजून घेतलो. त्यानंतर दोन घनाकृती ठोकळे दिलेत, त्यामधील एक ठोकळा आणि दुसरा ठोकळा हे दोन्ही ठोकळे साधारण असतील, असाधारण असतील किंवा दोन्हीपैकी एक साधारण एक असाधारण असेल, तरीही आपल्याला त्यामधील एक अंक समान असताना परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्या आपल्याला कशी शोधता येईल याची क्लुप्ती किंवा याचं लॉजिक आपण इथं पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलात की दोन संख्या जर दोन पृष्ठावरील समान असतील दोन्हीही घनाकृती ठोकळ्यामधील, तर त्यावर खात्रीदायक एक जोडी आणि मग पर्यायावर अवलंबून अशा दोन जोड्या आपण कसे शोधायचे ह्या दोन घनाकृती ठोकळ्यांचं तुलना करताना आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे एकही पृष्ठावरील एकही अंक समान नसेल त्यावेळेस ते एसडी आहे का सीडी आहे, त्या सीडी आणि एसडीच्या प्रकारावरून लॉजिक कोणतं लावायचं, एकही अंक समान नसताना परस्पर विरुद्ध पृष्ठावरील संख्या कशी शोधायची हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण या घनाकृती ठोकळ्यामधील जास्तीत जास्त दोनपेक्षा जास्त घनाकृती ठोकळे घेऊन आणि विविध प्रकारचे घनाकृती ठोकळ्यावरले प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, पाहणार आहोत. धन्यवाद.